महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्षपद हे मुरलीधर मोहोळ यांना देण्याचं निश्चित झालंय। संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार सर्वानुमते अजित पवारांना देण्यात आले। त्यानुसार अजित पवार आपल्या कार्यकारिणीच्या सदस्यांची आज दुपारी 3 वाजता घोषणा करणार। यासोबतच 4 उपाध्यक्ष देखील नेमणार असल्याची माहिती आहे। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे। दरम्यान मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। नाही, याच्यामध्ये आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल, पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील। माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही विनोद करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल। आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।